नमस्कार मित्रांनो, 2024च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर अनेक चर्चांना उधाण आलं आहे आणि या चर्चांमध्ये मुख्य मुद्दा आहे ईव्हीएम मशीनचा। आज आपण पाहणार आहोत की ईव्हीएम म्हणजे काय, त्याची कार्यप्रणाली कशी असते, त्याच्या सुरक्षेबद्दल तसेच महाविकास आघाडीने उपस्थित केलेल्या मुद्द्यांचं विश्लेषणही करायचा आपण प्रयत्न करूयात। तर मंडळी, 2024च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने बहुमत मिळवलं, तर महाविकास आघाडीला अपेक्षेपेक्षा फारच कमी जागा मिळाल्या। निकाल लागल्यानंतर महाविकास आघाडीतील नेत्यांनी ईव्हीएमच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले। त्यांचा दावा आहे की काही मतदारसंघांमध्ये निकाल आणि प्रत्यक्ष मतदानाच्या स्वरूपात मोठी विसंगती आहे। शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या गुटातील काही नेत्यांनी ईव्हीएमच्या पारदर्शकतेवर शंका व्यक्त केली आहे। याशिवाय त्यांनी 100% व्हीव्हीपीएटी म्हणजे वोटर व्हेरिफायबल पेपर ऑडिट ट्रेल च्या चाचणीची पण मागणी केली आहे। मित्रांनो, ईव्हीएम कशी चालते आणि कसं काम करते? ईव्हीएम म्हणजे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन, जी भारतातील मतदान प्रक्रिया अधिक सोपी आणि पारदर्शक करण्यासाठी वापरली जाते। ईव्हीएम मुख्यत्वे दोन भागांमध्ये बनलेली आहे। पहिला भाग म्हणजे बॅलेट युनिट, जिथे मतदार बटन दाबून आपलं मत नोंदवतो, आणि दुसरा भाग म्हणजे कंट्रोल युनिट। निवडणूक अधिकारी याचा वापर मत साठवण्यासाठी करतो। मतदान झाल्यावर व्हीव्हीपीएटी म्हणजे वोटर व्हेरिफायबल पेपर ऑडिट ट्रेल तिकिटाद्वारे मतदाराला खात्री दिली जाते की त्याचे मत योग्य उमेदवाराला गेले आहे। मित्रांनो, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ईव्हीएम संदर्भात जे मुद्दे मांडले आहेत त्यानुसार ते असे म्हणत आहेत की ईव्हीएम हॅकिंगची शक्यता नकारता येत नाही। काही नेत्यांनी दावा केला आहे की ईव्हीएम इंटरनेटला जोडले नसले तरी हार्डवेअर मध्ये फेरफार करून निकालावर परिणाम होऊ शकतो। तसंच त्यांचं हेही म्हणणं आहे की वोटर व्हेरिफायबल पेपर ऑडिट ट्रेल च्या चिठ्ठ्यानुसार ऍक्च्युअल मतदान आणि चिठ्ठ्यांची जुळवाजुळव करून पुन्हा मतमोजणी व्हावी। त्यांचा अवास्तव आकडेवारीचाही आरोप आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की काही मतदारसंघामध्ये मतदान टक्केवारी आणि निकाल यामध्ये फार विसंगती आहे। तसेच महाविकास आघाडीतील काही नेते असेही म्हणतात की मतदारांचा निर्णय चुकीच्या प्रकारे जर दाखवला गेला तर लोकशाहीवरचा विश्वास कायमचा उठून जाईल। दुसरीकडे निवडणूक आयोग असं म्हणतं, ईव्हीएम आणि व्हीव्हीपीएटी म्हणजे वोटर व्हेरिफायबल पेपर ऑडिट ट्रेल या दोन्ही यंत्रणा अतिशय पारदर्शक आहेत। आयोगाच्या मते ईव्हीएम कोणत्याही बाह्य नेटवर्कशी जोडलेले नसते, त्यामुळे हॅकिंगची शक्यता तर नाहीच आहे। हार्डवेअर मध्ये कोणताही बदल करणं सुद्धा अशक्य आहे। तसेच हॅकॅथॉन चॅलेंज देत निवडणूक आयोगाने असं वारंवार सांगितलं आहे की कोणीही ईव्हीएम मध्ये फेरफार करून दाखवू शकत नाही। ईव्हीएम मुळे मतमोजणीचा कालावधी कमी झाला आहे आणि तातडीने निकाल सुद्धा जाहीर करता येतो। 2024च्या निकालानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ईव्हीएम वर अविश्वास तर दाखवला आहे, तरी निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयाने ईव्हीएम यंत्रणा विश्वासार्ह असल्याची पूर्ती यापूर्वीच केली आहे। मंडळी, महाराष्ट्रातील अनेक मतदारसंघांमध्ये लोकांनी मोठ्या संख्येने मतदान केलं, ज्यामुळे ही निवडणूक चुरशीची ठरली। शिवाय महायुती आणि महाविकास आघाडी दोन्हींकडे पण असे निकाल येतील याची शक्यता नसल्याने आता ईव्हीएमचा मुद्दा तर आपल्याला दिसतोय। मंडळी, आता जाणून घेऊया बाकीच्या देशांमध्ये मतदान कसं केलं जातं। अमेरिकेच्या बहुतेक राज्यामध्ये पेपर बॅलेट्स किंवा इलेक्ट्रॉनिक स्कॅनर मशीन वापरली जाते। काही ठिकाणी इंटरनेटशी जोडलेल्या मशीनचा वापरही केला जातो, पण त्यावर वाद आहेत। जर्मनीमध्ये ईव्हीएम वादामुळे 2009 पासून पेपर बॅलेट्स पुन्हा स्वीकारलं गेलंय। नेदरलँड आणि आयर्लंडमध्ये इलेक्ट्रॉनिक मशीनचा वापर पूर्वी केला गेला होता, पण आता बॅलेट पेपरवर मतदान घेतलं जातं। ब्रिटनमध्ये आजही 100% पारंपरिक पेपर बॅलेट्स वापरले जातात। मंडळी, भारतात ईव्हीएमचा वापर मोठ्या प्रमाणावर यशस्वी झाला आहे, पण जागतिक स्तरावर त्यावर वाद सुरूच असतात। तसं पाहिलं तर जागतिक स्तरावर ईव्हीएम बद्दल संमिश्र प्रतिक्रिया आहेत। जपान आणि ब्राझील सारख्या देशांनी ईव्हीएमचा यशस्वी वापर केला आहे, मात्र युरोपातील अनेक देशांनी मतपत्रिकावर आधारित प्रणाली अधिक विश्वासार्ह मानली आहे। भारताचा निवडणूक आयोग सांगतो की भारतात ईव्हीएम ही परिस्थितीनुसार योग्य प्रणाली आहे, कारण इथे मतदान करणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे आणि निकाल वेगाने हवे असतात। मित्रांनो, तुमचं काय मत आहे? ईव्हीएम चांगलं आहे की मतपत्रिकेवर आपण परत गेलं पाहिजे? कमेंट मध्ये कळवा आणि अशाच महत्त्वाच्या चर्चासाठी व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।